सो 7 वाजलेत आणि आता सगळं रूम वगैरे आवरून झालं आहे, सगळं झालं आहे. सो म्हटलं काहीतरी बनवून खाऊया घरात, कारण खूप भूक लागली आता करून. सो आता आम्ही करणार आहोत व्हायरल राईस डम्पलिंग्स. ओके, आत्ता सगळं मटेरियल ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आहे. 1 मिनिट मी कॅमेरा ॲडजस्ट करते. ओके, तर सगळं मटेरियल ऑर्डर केलं आहे. कोबी, गाजर, कांद्याची पात आणि हे चिली ऑइल आणि मोईसोईचे राईस पेपर. सो स्टार्ट करूया. नो वॉट, अनिकेत मला हेल्प करतोय कटिंगसाठी ॲज युजल. टाडा. थांबा दाखवते. हाय. Hello guys, मी आहे अनिकेत. I'm the co-chef here. This is my co-chef अनिकेत मोरबाळे. वाव. ॲज युजल अनिकेत कंप्लेंट्स करतोय, हे असं का दिलं तशी. किती आवडलो गोबी? एकदम थोडं थोडं. ऐसा कापू ऐसा? चलेगा क्या ऐसे कापू? हाँ, ऐसे ही कापना, मतलब ऐसा? म्हणजे बाकीसाठी उरेल आपल्याला. एवढा? बस. असं अजून थोडं घे रे. स्टफ तर होऊ दे. मी करू का कट? बस. आय थिंक बस. हा मी जरा. मला ऍक्च्युली फोन आला. अनिकेतचा कॉल चालू आहे, सो तोपर्यंत मी थोडं कट करून ठेवते. ओ बाबू, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते मी काय करते. बिकॉज कॅमेरा असंच चालू आहे. सो आता हे कोबी आणि गाजर कट करून घेतलेत, पण त्याला अजून बारीक करायचं आहे. सो त्याला आम्ही चॉपरमध्ये कट करणार आहे. कोबी थोडा जास्त घेतला आहे. लेट्स सी. ओके, माझा कोशेफ आलेला आहे. मला माहिती नाही गॅस दिसतोय की नाहीच दिसत आहे. आता हाफच दिसतो, तू तर दिसतच नाही. हो गया? और कितना करना है? आता मी किती करायचं आहे? बारीक करायचं खूप? हां बारीक कर. 1 मिनिट. आता मी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. आता मी हे बघा एवढं बारीक केलं आहे आणि थोडंसं ॲक्च्युली गरज नाही वाटत आहे मला, बट ठीक आहे. थोडंसं सॉटे करून घेते. बस अनिकेत. ओके. हा थोडा नाही आहे, जास्तच आहे, पण ठीक आहे. देन हा रेड चिली सॉस. ओ जास्त झाला. देन ग्रीन चिली सॉस. हा थोडा कमी टाकते, तरी पण जास्तच पडला. आणि हे चिली विनेगर. ॲक्च्युली लपून नको खाली. बघा मी केवढं केलंय मेहनत. दिसते का तुम्हाला? मी केलेलं आहे.
केले. झाली. गाईस तुमची फेवरेट असेल आहे ती सगळ्यांचीच फेवरेट असते. कोणाला नाही आवडत कांद्याची कोण पाव. आवडत ना कोणाला नाही आवडत असं विचारते. खायचं आहे ना बरोबर माहिती आहे. ओके. किती वाली कापू राईस पेपर. राईस पेपर सीझर ते स्टोन पेपर सीझर. ओके आता ह्याला आपल्याला भिजवायचं आहे. हे पाण्यात भिजवलंय. इकडे टाकलंय. असं बोट चुकून कापायचं चॉप चॉप करत. आणि काय हे दिसतच नाहीये माहिती तुला. माहिती आहे मला. तुम्ही त्यांना का सांगू मी काय करतोय. गाईज हे बघा मी काय करतोय. ओ शिट. टाम. त्याच्यात टाक ना उरलेली कांद्याची पाव. ते टाकलं ना, उरलेलं नाही, ते टाकायचं नाही. बेटर आहे. नाही हे तर भिजलंच नाही. थोडं पाणी घेऊ. हां हे भिजलं नाही जास्त. डुबून करतात. ते फर्स्टवाला प्रॉपर झालेलं. तरी हे पाणी टाकून दे ना. नाही झालंय. सो आता हे आमचे डम्पलिंग्स रेडी झाले. डम्पलिंग्स आता हे फ्राय पॅन मध्ये शॅलो फ्राय करणार आहे. मी टाकतो तू आता रेकॉर्ड कर मी टाकतो हे- त्याच्यामध्ये फक्त मला काय करायचं सांग मी ओके. त्याच्यात टाकतो. आता हे रेडी झाले आहेत आणि तेल सुद्धा गरम झालंय. एक मिनिट सो लावू. अनिकेत 1 by 1 पॅन मध्ये हे टाकेल तेलामध्ये. हे पकड. हाताने इथे- उचलून टाकू की हां नाही उचलत ते मी टाकू. नाही टाकतो एकदम स्लोली ठेवा. पाणी शोधावं लागेल थोडं. तिकडे मग कसं करणार तुझे तेल टाकले तेल. चुईमुई संस्कार बाजार उठी है. चुई संस्कार क्या हुआ देखो. कुछ डम्पलिंग का दुकान चालू था करपिंग का दुकान हो गया. हे नंतर समजलं इतक्या मेहनतीच्या नंतर. केला नॉनस्टिक पॅन पाहिजे होता. आम्ही मस्तपैकी रेग्युलर प्लॅन मध्ये केलेला आहे. प्लॅन वाटलं की हे नॉर्मल प्लॅन मध्ये होऊ शकतं. चुईमुई संस्थेने खूप चुकीचं मेहनत झालं. करून चुकीचं केलेलं आहे. आणि आता आम्हाला थोडीशी देवाने सुबुद्धी दिलेली आहे आणि मी नॉनस्टिक प्लॅनमध्ये गेलेलो आहे. प्लॅनमध्ये गेलेलो आहे. ते पॅन असतं आणि प्लॅन म्हटलं. ह्याला आणि खूप स्टिकी आहे बघा. हे कसे करतात मला समजत नाही. चायनीज बोके मला तेल लावते. चायनीज बोके हे कसे करतात. चुईमुई संस्था नवीन धंदा. आम्ही ना स्टीलच्या पॅनमध्ये केलं आणि ते सगळं करपून गेलं. आणि ते काहीतरी बोलत होते ते. हे बघा त्याची हालत दाखव. नाही चांगले झाले तसे काही नाही त्या वाईट. पॅनची हालत. सो मी सजेस्ट करीन असं स्टीलच्या पॅनमध्ये नका करू. नॉनस्टिक पॅनमध्ये
नॉनस्टिक पॅन मध्ये करा. हा आता मस्त होत आहे. आता हे मस्त होतील आहे. मला हे आता असं टेस्ट करायचं आहे कारण बघू शकतो किती चांगलं होत आहे. टेस्ट तर खूप चांगली वाटते. शेफचे चेहऱ्याकडे बघून तर असं वाटत नाहीये चांगलं झालं असेल. ठीक आहे ना असं का नसेल चुई मुई आहे. छान आहे. छान आहे असं म्हणलेलं रिव्ह्यू आलेलं आहे. बघू आता खाल्ल्यानंतर रिव्ह्यू काय होतं. जाऊ दे ना. खूप वाईट वाटलं मला. फर्स्ट टाइम आहे किचन परतव ना. काहीतरी. कशाला परतवू? एका साईडने होऊ तरी दे. जसं परतवत राहतो. हां माहीत आहे रे. खूप फील झालं असं मला वाटतं. बरं ते सरकत आहेत मग. जाऊ दे. तसं ना चल होऊ दे. क्रिस्पी होऊ दे. तर तू बोला तुला सांग. अरे यार हे चिटकले. हा याला चिटकू द्यायचं नाही बस. बाकी काही करायचं नाही याचं. यांचा एकच प्रॉब्लेम आहे. हे खूप जवळजवळ भाऊ बहिणीसारखं करत असतो. म्हणून सरकवायचं नव्हतं तेलासाठी. चिटकवत बसतो. आता मग इथे टेबल टेनिस खेळते. झालेत एका साईडने क्रिस्पी क्रिस्पी. ऐका सरकलं. इथून फाटलं. स्टफिंग जास्त झालंय का आपलं? नाही पण चिटकली. चिटकलं नाही. स्टफिंग जास्त झालं. इट्स ओके. डम्पलिंग डम डम करत असते खूप स्टफिंग करू नका. गरम आहे. बंद कर. आता हे झालेत रेडी मस्तपैकी. खूप महिन्यानंतर खूप वेळ जातो गाईज. खूप वेळ असेल तरच हो, करा. खरंच खूप वेळ जातो. तेच आहे. नकोय फूड शॉप. ओके Chicken सो nugget food हे आहे. रेडी आहेत आमचे व्हेज डम्पलिंग्स. आणि आता हे आम्ही ट्राय करणार आहोत. आता बोला आता खाणार. आता खाणार. आमच्याकडे तुम्ही खोटं बोलताय. अरे ठीक आहे, okay. व्हेज डम्पलिंग आहे. व्हेज डम्पलिंग्स आहे सगळं व्हेज व्हेज होतं. वा वा. माशामध्ये पण व्हेज असतो वाव पण मासा व्हेज नसतो. किती मस्त आहे. काय आहे? व्हेज डम्पलिंग्स खातो आम्ही. काय ते वेगळं पडतंय? प्युअर व्हेज. हा? गंध? खाना व्हेज आहे. तुम्ही काय खुशबुल करताय? तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. वे तू खा. हे बघ मिक्स व्हेज आहे. असं का करते आम्ही खोटं का बोलू तुझ्याशी. तुझ्याकडे 2 मुली आल्यात त्यांना वाटतं आम्ही फिश खातोय. हा हे 2 मुली आहेत. तेव्हा ह्या 2 मुली त्या लपल्यात. ते एक मुलगी ती खाली एक लपली आहे. दिसल्या हे फिश आहे. त्यांना हे वाटतं फिश आहेत. हे बघ ती फिश नाही. फिश आहे. फिश नाही. फिश का करणार. राईस पेपर आहे आणि त्याच्यामध्ये कोबी आणि गाजर टाकले बोला. आणि कांद्याची पात. स्प्रिंग रोल असतो ना कसं आहे. तुम्ही ॲलोवेरा फेस वॉश पण वापरला का बनवायला? अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपला आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.